दिलानी ऐसी कळवळ्याचे दानी जीवन जर कोणी जगत असेल तर निश्चितपणानं आमचं हे मातृत्व जीवन जगतं. महाराज घरात जर 5 भाकरी असल्या आणि खाणारी तोंड जर 6 असली तर मला भूक नाही हा शब्द पहिल्यांदा कोणाच्या मुखात येत असेल तर कोणाच्या येतो? आईच्या येतो. आईच्या येतो. आपल्या मुलं जिंकावी याच्यासाठी रात्रंदिवस हरत असते, रात्रंदिवस काबाड कष्ट करते ना, तिचं नाव आई म्हणा. आणि ही आई ज्या दिवशी जीवनातून जाईल, तुम्हाला एक वाक्य सांगू महाराज, आई जिवंतपणे मुलांसाठी जगते याच्यात नवल नाही हो. आई मेल्यानंतर सुद्धा मुलांसाठी जगते, मेल्यानंतर सुद्धा. का? इतकं तिचं प्रेम म्हणजे तिची मुलं बाळ हीच तिच्या जीवनातलं सर्वस्व असतं, सर्वस्व. म्हणून बसलेल्या मंडळींना माझी प्रार्थना आहे, ज्यांचे जिवंत आहेत ना महाराज, ज्यांचे आईबाप जिवंत आहेत, महिला मंडळ तुमच्यासाठी विशेष सांगतो. आपली आईबाप जर जिवंत असली, आपली आई जर असेल, बाप जर असेल, तुम्हाला दिवसभर महिनाभर किती काम असू द्या घरी, पण महिन्यातून 1 दिवस काढी जा आणि आपल्या आईबापांना भेटायला जा. 1 तास वेळ काढी जा. 1 दिवस असा येईल ती आपल्या आयुष्यातून निघून जातील आणि तुम्हाला आठवण झाली ना आता माहेरी गेलं पाहिजे, तरी जाऊन उपयोग व्हायचा नाही का? तुम्हाला सांगू, आईला जर कोणी 100 रुपये दिले ना तर ती बाई कोणाला देत नाही, तिची घडी घालून ठेवते घडी, आणि ती वाट पाहते एखाद दिवशी माझी पोरगी येईल आणि एकदा मी तिला घडी देईन. भले तुमच्या नवऱ्याला लाख रुपये पगार असू द्या, पण त्या लाखाला किंमत नाही, तिच्या 100ला किंमत आहे. का? त्या 100त प्रेम दाटून भरले. काय म्हटलो मी? 100त प्रेम दाटून भरले. आणि हे प्रेम देणारी माणसं आहे ना, जीवनाच्या पाठीवर एकदा येतील, जीवनाच्या पाठीवर एकदा जातील. 1 मिनिटात मला आईचं महत्व सांगायचं आणि पुढे जायचं. ऐका, आपल्या सगळ्यांना श्यामची आई नावाचं पुस्तक माहिती आहे. आई म्हणजे काय असतं साने गुरुजींनी फार रेखाटलं सुंदर. साने गुरुजींचं आत्मचरित्र वाचा, फार गोड आहे. त्या साने गुरुजींनी आत्मचरित्रामध्ये लिहिताना साने गुरुजींनी आई रंगवली. आईचं जीवन कसं असतं हे मला सांगायचंय ना, अभंगाकडे जायचंय. साने गुरुजी आत्मचरित्र लिहिताना म्हणतात, ज्या वेळेला मी 12 वर्षाचा होतो त्यावेळेला पुण्याला शाळेमध्ये होतो. शाळेला म्हणजे हॉस्टेलला होतो. मग हॉस्टेलला असताना साने गुरुजी म्हणतात, खरं तर त्या काळात कसलं मोबाईल आणि कसलं काय जेवण आलं, बेस द्या थोडासा माईकला माझ्या. म्हणतात ज्या वेळेला मी पुण्याच्या हॉस्टेलमध्ये होतो त्या दिवशी एक दिवस असा आला की मला संध्याकाळी स्वप्न पडलं. साने गुरुजी म्हणतात स्वप्न पडलं रात्री 12 वाजता, आणि 12 वाजता स्वप्नामध्ये महिला मंडळ आली, साने गुरुजींची आई. आणि आई स्वप्नामध्ये आली आणि म्हटली, श्याम, साने गुरुजींचं नाव श्याम होतं. म्हटली, श्याम बाळा मला पाहायला येतो, मी फार आजारी आहे, मला तुझी फार आठवण येते. साने गुरुजी म्हणतात मला चटकन जाग आली तर मी घड्याळाकडे पाहिलं, हॉस्टेलमध्ये सगळी मुलं झोपली होती. घड्याळाकडे पाहिलं तर 12 वाजले होते. साने गुरुजी म्हणले कदाचित दिवसभर आईची आठवण झाली असेल, म्हणून आईची आठवण स्वप्नामध्ये जात सुद्धा मला तिची अवस्था दिसली असेल. साने गुरुजी म्हणतात मी पुन्हा झोपी गेलो, पुन्हा आई स्वप्नात आली. साने गुरुजी म्हणतात आईचं वाक्य तेच होतं, श्याम मला भेटायला येतो बाळा, मी फार आजारी आहे, मला तुझी फार आठवण येते. साने गुरुजी मी म्हणले ज्या वेळेला मी उठलो ना त्यावेळेला घड्याळात 4 वाजले होते. मग त्यावेळेला आईचा बोला आठवला, बाळा पहाटची स्वप्नी खरे असतात बरं का. साने गुरुजी म्हणतात मग मला झोपच नाही आली. साने गुरुजी म्हणले मी उठलो, विचार करू लागलो की मला तर आईला भेटायला जायचंय, पण जवळ तर 1 रुपया नाही. साने गुरुजींचं घर सरपंच होतं पालघरला, आणि त्या टायमाला पुण्याहून पालघरला जायला पैसे लागत होते 5 रुपये. साने गुरुजी म्हणले 1 आणे सुद्धा जवळ नव्हते. आता काय करायचं? 6 वाजता सगळी मुलं उठली. विचारलं श्याम अरे का जागा आहेस तू? त्यावेळेला त्यांनी सांगितलं आई रात्री स्वप्नात आली आणि ती सांगत होती, श्याम बाळा मी लय आजारी आहे, मला आईची आठवण येते, एक कर्मणा झालंय, हृदयातून एक वेगळ्या प्रकारचा कागाव निर्माण झालाय, असं वाटतं जावं आणि कडकडून आईला मिठी मारावी. साने गुरुजी म्हणतात सगळ्या मुलांनी पेट्या चाच पडल्या आणि पेटीतून कोणी 2 आणे, कोणी 50 पैसे, कोणी सगळे पैसे जमा केले. करता करता सगळ्यांचे टोटल 3 रुपये झाले. साने गुरुजी म्हणतात पालघरला जायला मला अजून 2 रुपयाची आवश्यकता होती. मी सकाळी उठलो, आंघोळ केली, ते शिक्षकांची परवानगी घेतली आणि साने गुरुजी म्हणतात ते 3 रुपये घेऊन मी पुण्याच्या स्टँडला सकाळी 9 वाजता आलो. 9 वाजता आल्याच्या नंतर साने गुरुजींनी सांगितलं मी मनाशी निश्चय केला होता की संध्याकाळपर्यंत या पुण्याच्या स्टँडवर काम करायचं. 2 रुपये कोणाकडून मिळाले तर ते पदरात पाडून घ्यायचे आणि आईला भेटायला पालघरला जायचं. साने गुरुजी म्हणतात मी 9ला आलो आणि 9ला आल्याच्या नंतर 10 वाजले, काम नाही, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले, ऊन मी म्हणताय. साने गुरुजी म्हणले 1 वाजले तरी भूक काय मला लागली नाही. का? सारखी आईची आठवण येत होती, सारखी आई समोर उभी राहत होती, आईला पाहावं वाटत होतं.
आईसोबत बोलावं वाटत होतं, एकदा त्याची कुशीत बसावं वाटत होतं, एकदा तिचा पदर डोक्यावरून आपल्या घ्यावा वाटत होता. करता करता दुपारी 3 वाजले आणि 3 वाजता मुंबईहून एक एसटी आली. त्या एसटीतून 2 श्रीमंत नवरा बायको खाली उतरली. साने गुरुजी म्हणले, मी त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत होतो. त्यातल्या एका गड्यानं मला हात केला, ए बाळा इकडे येतो का? साने गुरुजी म्हणले, मग मी धावत गेलो. त्याने सांगितले, बघ ही आमची बॅग घे आणि ते समोरचं घर दिसतंय ना, तिथं जर नेऊन ठेवली तर तुला आम्ही 2 रुपये देऊ. साने गुरुजी म्हणले, माझा आनंद गगनात मावेना. का? याच्यासाठी केला होता 8 तास. 9ला उभा राहिलोय, दुपारी 3ला मला काम मिळाले. साने गुरुजी म्हणतात, माझं वय वर्ष 12 वर्ष होतं. दोघा नवरा बायकोनी उचलून ती बॅग माझ्या डोक्यावरती दिली. साने गुरुजी म्हणले, माझी मानच लचकली, पण मी काहीच बोललो नाही. का? आईला भेटायला जायचं होतं, 2 रुपयाची गरज होती, यांच्या मार्फत मिळणार होते, बोलायचं काही कारण नव्हतं. साने गुरुजी म्हणले, डोक्याखाली उशी नाही. डोक्याखाली काहीच उशी नसल्यामुळं माझ्या डोक्याला इथे रुतत होतं, मानही लचकली होती. पण साने गुरुजी म्हणले, पायात चप्पल नाही, पाय जळतायत. चालता 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 मी त्यांच्या घरापाशी पटपट पटपट कसा तरी जीवाच्या आकांताने गेलो आणि मागं वळून पाहिलं तर दोघा नवरा बायको गप्पा मारत चालले होते. साने गुरुजी म्हणले, सहज मनात प्रश्न आला, हे दोघं इथं येईपर्यंत मान काही व्यवस्थित राहायची नाही, मग एवढी मोठी बॅग आहे, खाली आपण स्वतःच्या ताकदीने उतरू. साने गुरुजी म्हणतात, मी ती बॅग उतरायला खाली गेलो. बॅग माझ्या डोक्यावरून सटकली. महागाची बॅग होती, खाली ती पडली आणि पडल्याच्या नंतर ती बॅग तुटली. तुटल्याच्या नंतर दोघं नवरा बायको तिथं आले. आल्याच्या नंतर त्यातल्या त्या नवऱ्यानं पाहिलं, माझ्याकडे पाहिलं, एकदा बॅगीकडे पाहिलं, माझ्याकडे पाहिलं, एकदा बॅगीकडे पाहिलं. साने गुरुजी म्हणतात, मी घाबरलो. त्याच्या चेहऱ्यावरची हवा व्यवस्थित दिसत नव्हते. त्यांनी हाताची बाई मागं केली आणि तेवढ्या 3-4च्या दरम्यान दुपारी त्यांनी सनकन माझ्या कानफटात लावली. साने गुरुजी म्हणले, लई रडायला आलं, पण काय केलं, उजव्या पायाचा अंगठा जमिनीत उकरला आणि जे डोळ्यात पाणी आलं होतं ते डोळ्यातच जिरवलं. का? आपल्याला 2 रुपयाची गरज आहे, रडावं, याला काही म्हणावं तर 2 रुपये द्यायचा नाही. त्यानंतर तो श्रीमंत म्हणला, लाज नाही वाटत? 100 रुपयाची बॅग आहे ती, नुकसान केलं तिचं, जमत नव्हतं तर उभं राहायचंच कशाला? आमचं आम्ही बघितलं असतं ना, आता ही बॅगाची भरपाई कोण देईन? साने गुरुजी म्हणले, मग तर माझं अंग थरथरू लागलं, माझ्याकडे पैसे नाही, याची बॅगेची भरपाई देऊ कडून? मी हात जोडले. हात जोडल्यानंतर त्यांनी सांगितलं, चल चालता हो, रुपया सुद्धा मिळायचा नाही. साने गुरुजी म्हणले, मग तर लई बेकार वाटलं. योगायोग तो घरात निघून गेला आणि त्याच्या बायकोला दया आली, तिनं पाकिटात हात घातला. साने गुरुजी म्हणले, 2 नाही दिले पण रुपया दिला, आता 4 रुपये झाले. 1 रुपयासाठी किती संघर्ष करावा याचं भान सुद्धा मला राहिलं नव्हतं. करता करता संध्याकाळी 8 वाजले. 8 वाजता पालघर गाडी पुण्याच्या स्टँडला लागली. पालघर गाडी लागल्यानंतर साने गुरुजी म्हणतात, मी एसटीत बसलो, पण बसताना मी पुढच्या सीटावर नाही बसलो. जागा असून सुद्धा साने गुरुजी म्हणतात, मी मागच्या सीटावर गेलो. आणि मागच्या सीटावर गेलो का? कंडक्टरला यायला तिकडे जास्त वेळ लागतो म्हणून मागच्या सीटावर जाऊन बसलो. साने गुरुजी म्हणतात, मी मागच्या सीटावरती गेलो. पुण्याच्या स्टँडवरून 8 वाजता कंडक्टरने 2 बेल दिल्या. ड्रायव्हरनी गाडी चालू केली आणि गाडी चालू केल्याच्या नंतर ती गाडी पुण्याच्या बाहेर निघाली. पुण्याच्या बाहेर 10 किलोमीटर अंतरावर गाडी गेल्याच्या नंतर कंडक्टर माझ्या जवळ आला. तिकीट 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 म्हणत असताना साने गुरुजी म्हणतात, मी मान खाली घातली. माझ्या हातामध्ये असणारे 4 रुपये त्याच्या हातावरती दिले. दिल्याच्या नंतर कंडक्टरने 2 वेळा पैसे उलटे पालटे करून पाहिले आणि त्याच्या ध्यानात आलं, कुठं जायचंय? साने गुरुजी म्हणले, मी खालच्या आवाजात म्हणलो, 1 पालघर द्या. ते म्हणले, अजून 1 रुपया नाही साहेब माझ्याकडं. कंडक्टर म्हणला, मी एसटी तुझ्या बापाची का माझ्या बापाची? 1 रुपया नसेल तर खाली उतर. साने गुरुजी म्हणले, मी तर लय घाबरलो. अरे 1 रुपयासाठी किती संघर्ष केला माझं मला माहिती, आणि गाडी पुण्याच्या बाहेर 10-12 किलोमीटर आली, आता मी उतरू कुठून, पहिले जाऊ कसं काय? साने गुरुजी म्हणतात, त्यांनी पैसे माझ्या हातात दिले. मी उतरायला लागलो, पण मागून एका म्हाताऱ्या माणसानं आवाज दिला, ओ कंडक्टर साहेब, अहो लेकरू लहान दिसतंय, मग जाईन कुठं ते, आता रात्री 12 वाजत आले, मग जेवढं 4 रुपये तिकीट येत आहे तेवढं द्या ना, उतरा ना गावाच्या पाठीमागत 5 किलोमीटर, तुम्हाला कोण बोलायला येईल? त्या माणसाचं साने गुरुजी म्हणतात, त्यानं ऐकलं. माझ्या हातावरचे 4 रुपये घेतले आणि आमच्या गावाच्या पाठीमागं 2-4 किलोमीटरच्या अंतरावरचं स्टेशनचं तिकीट दिलं. साने गुरुजी म्हणले, रात्रभर मी प्रवास केला. पहाटे 3ला मी उतरलो. पाऊस पडत होता. एसटीच्या खाली मी उतरलो. एसटी पुढे निघून गेली. भयान काळोख अंधार होते. रात्र अमावस्याचे होते. साने गुरुजी म्हणले, पावसाने अख्खे रस्ते चिखलाचे झाले होते. मी माझी दोन्ही चपला हातामध्ये घेतल्या. घर कोणत्या दिशेला हेही मला रात्री कळेना. काय करावं? जिकडे रस्ता दिसत तिकडे मी पळू लागलो. किर्र झाडी होती. रातकिड्यांचा किर्र आवाज येत होता. श्वापदांचे आवाज येत होते. मनामध्ये भीती वाटली होती. रस्ता दिसत तिकडे पळत होतो. एखाद्या झाडाचं खोड दिसलं की कोणीतरी बसलंय असं वाटत होतं. त्या भीतीने मी रस्ता क्रॉस करून चालत होतो. साने गुरुजी म्हणतात, मी रस्ता दिसत तिकडे पळू लागलो.
पळता 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 भीती वाटली आणि मग माझ्या आईचे बोल आठवले, श्याम कधी जर भीती वाटली ना तर रामाचं नाव घेत जावं. म्हणले मी आईनं सांगितलं तसं रामाचं नाव घेत 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 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर मी आमच्या गावात पोहोचलो. गावात मंदिरापुढे सौर ऊर्जेची एकच लाईट होती. अख्ख्या गावात अंधार होता. साने गुरुजी म्हणले मी आमच्या गल्लीत गेलो. स्मशान शांतता होती. गल्लीतून गेलो, गल्लीतून घरापाशी गेलो. घराच्या बाहेर चपलांचा ढिगारा पडला होता. साने गुरुजी म्हणतात आमच्या घराला 2 फळ्या होत्या दरवाजाला, त्यातली एक बंद होती, एक उघडली होती. साने गुरुजी म्हणले मी आतमध्ये गेलो तर आतमध्ये डोकून पाहिलं तर एक मिनमिनता दिवा, पिठाचा दिवा आमच्या तिथं लावला होता. काही आया बाया शेजारी बसल्या होत्या. आमचे वडील दोन्ही पायांमध्ये डोके घालून बसले होते. घरात गेलो तर पाहिलं मुंबईची आत्या आली होती, पुण्याची मावशी आली होती. साने गुरुजी म्हणले मी घरात गेलो, इतकं शांत वातावरण का मला कळेना. मी गेलो, मी गावात आलो हे कळल्याच्या नंतर जी आई गरम पाणी घेऊन माझा श्याम कवा येईल याच्यासाठी झाडाखाली वाट पाहणारी आई आज उंबऱ्याच्या झाडाखाली मला दिसली नाही. आज आवाज तिचा घरात येत नाही. आज अख्खं घर आई नसल्यामुळं प्रचंड शांततेत होतं. साने गुरुजी म्हणजे मी आत गेलो, वडिलांच्या जवळ गेलो आणि वडिलांना सांगितलं बाबा, ओ बाबा. वडिलांनी जसं मला पाहिलं वडील धाई मोकलून रडू लागले. मी मुंबईच्या आत्याला विचारलं, मुंबईची आत्या बोले ना. मी पुण्याच्या मावशीला विचारलं, पुण्याची मावशी सुद्धा बोले ना. शेवटी साने गुरुजी म्हणतात मी घरात गेलो तर माझी लहान बहीण तिचं फाटकं पोतलं, फाटकं परकर घालून ती त्या चुलीच्या जवळ विळा जसा वाकडा व्हावा तसा आपले पाय पोटात घेऊन झोपी गेली होती. साने गुरुजी म्हणतात 4-4:30ला मी त्या डोक्यावरून हात फिरवला. घरात अंधार होता, एक दिवा लावलेला होता. त्या दिव्याच्या जोरावरती विचारलं, बाळा ए ताई. ताई म्हटल्याच्या नंतर जसं तिनं माझा आवाज ऐकला तशी माझी बारकी बहीण ताडकन काठीसारखी उभी राहिली. जसं तिनं मला पाहिलं कडकडून माझ्या गळ्यात मिठी मारली आणि धाई मुकलून रडायला लागली. मी तिला विचारलं, ताई रडू नको, रडू नको, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, सांग ना. आई कुठे? मामाच्या गावाला गेली का? आई कुठे आहे? शेजारच्या गावाला गेली का? आई कुठे? शेण काढायला गेली? मग आई भजनाला गेली का? तिनं रडता रडता सांगितलं, दादा आपली आई मामाच्या गावाला गेली नाही, आपली आई भजनाला गेली नाही, आपली आई गोठ्यात गेली नाही, आपली आई शेजारच्या गावाला गेली नाही. दादा खरं सांगू, आपली आई 10 दिवसापूर्वी आपल्याला कायमची सोडून देवाच्या गावाला गेली. साने गुरुजी म्हणतात हा शब्द माझ्या कानावर पडला, माझ्या पायांचा जीव गेला. मी धाडकन जमिनीवर खुसाळलो. आई ग म्हणून जोराची हाक मारली आणि हाक मारल्याच्या नंतर माझ्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या काही बाया जमा झाल्या. महाराज साने गुरुजी म्हणतात ज्यावेळेला शेजारच्या बाया आल्या त्यावेळेला ते एका बाईच्या बोटाला धरून एक लहान पोरग आलं होतं आणि ते आईला सांगत होतं, आई तू म्हणत होती ना कोण रडतोय पाट पाट, ते बघ तो श्यामदादा रडतोय. साने गुरुजी म्हणतात त्या मुलाला त्या आईच्या बोटाला धरताना मी पाहिलं आणि मग माझ्या अश्रूचा बाण तुफान सुटला. का? त्या मुलाला बोटाला धरायला आई आहे, मला आई म्हणायला आई राहिली नाही. त्याला आई म्हणून हाक मारायला आई आहे, त्याला प्रश्न विचारायला आई आहे. आज माझी आई ह्या जगात राहिली नाही. साने गुरुजी म्हणतात का स्वप्न पडत होतो हॉस्टेलमध्ये, त्याचं कारण मला कळायला लागलं. करता करता दिवसामागून दिवस गेले. पिंडाचा दिवस जवळ आला, 10वा जवळ आला. लोक समजवायला येत होते पण आई विना ते गाव, आई विना ते घर, आई विना ते जीवन शून्यवत झालं होतं. काय करावं काय सुचत नव्हतं. साने गुरुजी म्हणतात शेवटी 10व्याचा दिवस आला. आपल्या पुणे जिल्हा सरपंच बऱ्यापैकी 10व्याचे दिवस नदीच्या काठ्याला असतातच. आणि मग साने गुरुजी म्हणतात आम्ही पिंड मांडायला नदीच्या किनारी गेलो. पिंड मांडून झालं. प्रचंड कावळे लिंबाच्या झाडावर बसले होते पण कावळा काही शिवेना. साने गुरुजी म्हणतात आमचे वडील गेले आणि आईच्या पिंडाजवळ जाऊन हात जोडला आणि वडील म्हणू लागले, शिवा नका काळजी करू, नाही मी दुसरं लग्न करायचा. तुमच्या इतकं प्रेम मला मुलांना नाही देता यायचं पण मी प्रयत्न करीन. नाही माझ्या श्यामला कर्जबाजारी करणार, हे थोडंफार कर्ज काबाड कष्ट करीन. तुम्ही गेले मला अर्ध्यावरती सोडून, असा नवरा बायकोला म्हणतोय पिंडाचा हात जोडताना. तुम्ही संसार अर्ध्यावरती मोडलाय, माझा गाडा एकटाच आलाय, मी घेईन मुलांची काळजी, नका काळजी करू शिवा. साने गुरुजी म्हणतात वडिलांनी हात जोडले, आई काही शिवेना. शेवटी साने गुरुजी म्हटले मी गेलो, आईच्या पिंडाच्या जवळ जाऊन उभा राहिलो आणि उभा राहिल्यानंतर आईला हात जोडून सांगितलं, आई शिव ना गाई. आई तुला वाटतं ना श्यामने इंग्लिश बोलावं, आई पुण्यात मधू घरी मागेल ग, आई शेळ तुकडं खाईल मी. आई बाबांना लई नाही त्रास द्यायचा, नाही कर्जबाजारी करायचो. आई मला नोकरी लागली ना त्या नोकरीवर बाबांचं सगळं कर्ज फेडील. आई आई भले तुझी कायमस्वरूपीची उणीव आम्हाला भासलेली आहे आई, पण आई एक काम कर ना आई, शिव नाही. साने गुरुजी म्हणतात मी हात जोडून पाया पडून आलो, कावळा काही शिवे ना. साने गुरुजी म्हणतात माझी बारकी बहीण आहे ना ती गेली तिथं आणि ती गेल्यानंतर ती म्हणली, आई आई शिव ना ग. आई लोक पाहतात आमच्याकडं,
आई तू एकदा शिव ना. आई तू नाही ना शिवली. आई मला आयुष्यभर करमायचं नाही. आई शिव ना. आई तू मला नेहमी म्हणायची ना ही पोर गेले या गाव आहे, पण आई तू घरात होती ना म्हणून मी शाळेतून आले खेळायला. काळजी जवळ माझं लग्न होत नाही ना आई तवर मी बाबांची काळजी घेईन. तुला वाटायचं ना ह्या पुरीच्या येण्या कोण घालीन. आई शेजारची सकू काकी ना तिच्याकडे मी जाईन आणि तिला सांगेल काकू मी तुमची भांडी घासते. भांडी घासून झाल्यावर तिला म्हणाल काकू मला वेण्या घालून देता. आई नको माझी काळजी करू, आता मी नाही फिरायला जायची. आई एक वाक्य सांगू, बाबाच्या घरी देतील ना त्या घरी सुखाने राहील मी. पण आई शिव ना. साने गुरुजी म्हणतात माझी बहीण पाया पडली आई शिवेना, मी पाया पडलो आई शिवेना. भाऊ पाया पडले ते वडिलांना भाऊ म्हणले भाऊ पाया पडले तरी शिवेना. आणि मग साने गुरुजी म्हणले माझ्या लक्षात आलं का आईचा जीव गुंतलाय कुठं गुंतलाय. तर साने गुरुजी म्हणतात आमच्या घरामध्ये पाळण्यामध्ये 2.5 महिन्याचा माझा लहाना भाऊ पुरुषोत्तम होता.